माननीय मुख्यमंत्री महोदयाचा जे 100 दिवसाचा 150 दिवसाचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक पोलीस स्टेशनचे स्तरावर तसेच आपले DCP जे आहे त्यांच्या स्तरावर आपण तक्रार निवारण दिवस घेतो दर शनिवारी। आता हा जो तक्रार निवारण दिवस आहे त्याच्यामध्ये आपण दर शनिवारी जसे आहे त्याप्रमाणे आपण CP ऑफिसमध्ये घेण्याची सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये जे संध्याकाळी 4 ते 6 च्या दरम्यान घेतलेला आहे। यापुढे पण आपण प्रत्येक आठवड्यामध्ये एक दिवस तक्रार निवारण दिवस घेऊ। त्याच्यामध्ये जे आपले जे तक्रारदार आहे ते आपली जे वेगळी तक्रार आहे ते आपल्याकडे घेऊन येतात आणि त्यांचे जे तक्रारचं निराकरण करण्यासाठी आणि चांगली पद्धतीने त्यांना सुविधा देण्यासाठी हा आपण उपक्रम जो आहे तो सुरू होता। आपले पोलीस स्टेशनच्या लेवलवर आणि आपले DCP लेवलवर सुरू होता। आता CP ऑफिसच्या लेवलवर आपण सुरू केलेलं आहे। सर्वात जास्त प्रकरणे कोणत्या विषयाची आली? त्याच्यामध्ये वेगळे इश्यू आहे। ते आपले काही जे आहे ते आपले ऑनलाईन चिटिंगचे आहे, काही मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्सचे आहे, काही FIR वगैरे आहे, त्याच्यामध्ये काही आहे। तर ते वेगळे इश्यू आहे। लेकिन बेसिकली जे आहे ते आपला एक जे तक्रारदार आहे त्यांना ते एक माध्यम भेटला पाहिजे त्यासाठी जे उपक्रम होता ते आपले 100 दिवसाचे माननीय मुख्यमंत्रीचे जे प्रोग्राम होता त्याच्यामध्ये ते घेण्यात आला होता। तर ते सर्व ठिकाणी सुरू होतं। आपले पोलीस स्टेशन लेवलवर, ACP लेवलवर, DCP लेवलवर सुरू होतं। आता आपण CP लेवलवर ते पण सुरू केलं आहे। किती नागरिकांनी तक्रार दाखल केली? आज मला वाटतं जवळपास ते 21 तक्रारदार आले होते। त्यांची सर्वांची जे तक्रार चांगली पद्धतीने ऐकून घेतली आणि ऐकून ते ना पुढे आपण ते कारवाई करत आहोत। तक्रारदारांचं समाधानाच्या पद्धतीने आपण येत त्याच्यामध्ये जे तक्रारदार आहे त्यांची तक्रार घेणे आणि त्याच्यामध्ये ते आपले जे संबंधित जे थानेदार आहे त्यांना सूचना देणे आणि सूचनामध्ये एक टाइम फ्रेम देणे की टाइम फ्रेममध्ये त्या तक्रारचं निराकरण झालं पाहिजे आणि तक्रारमध्ये निराकरण झालं पाहिजे आणि त्यांची सूचना जे आहे तक्रारदारने परत दिली पाहिजे की कसा काय त्याने पुढे कारवाई केलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।